चला या 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 चला 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 बाबू चला चला
वा 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 हा नाही घ्या 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 कुंडली गवरदारी विठ्ठल भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत भारती महाराज की जय पंढरीनाथ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भारती भगवान की जय कुंडली गवरदार भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भारती महाराज की जय भारती महाराज की जय विश्वनाथ महाराज की जय पंढरीनाथ भगवान हा झालं फुगड्या. आता एक काम करू ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आता मुली आता आलते बंद करत आहे. या कार्यक्रमाची खूप सुरुवात झालेली आहे. सर्वचे अध्यक्षस्थान माननीय श्री संजयजी बोंबटकर सर स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. आगमन झालेलं आहे. यानंतर आपण पाहुण्यांचा स्वागत समारोहाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी माननीय श्री संजयजी बोंबट सगळ्यांचे हात आपले शाबूत आहेत.
आजचे विशेष सत्कार मूर्ती माननीय फोडे सर यांचं विशेष सत्कार या ठिकाणी नाही ते विनंती आहे की कृपया वीणापानासाठी या मंडपात हजर राहावं. हो हो ठीक आहे जेवण करतो आता झालं मग बानायत गुरुजी कृपया मंचावर या. सर्वांच्याच घरोघरी पोचलेली आहे. ती इथपर्यंतच मर्यादित न राहता आपल्या सर्वांची झालेली आहे. कारण संस्थेचं नाव आहे कला गौरव. म्हणजे कलेचा गौरव ज्या ठिकाणी होतो ती म्हणजेच कला गौरव. या कलागौरवचा इतिहास फार वेगळा आहे. सुरुवातीला माझे मिस्टर आणि मी असं समाजसेविका म्हणून असं म्हणता येणार नाही, पण समाजाप्रती आम्हाला खूप आत्मीयता, त्यामुळे काहीतरी करावं अशी इच्छा होती. आणि मग असं डिस्कशन करता करता एक बहुउद्देशीय संस्था आमच्या जवळ आली. काही दिवस आम्ही त्या संस्थेचं सुद्धा काम केलं आणि नंतर मग त्याचंच रूपांतर आम्ही आमच्या कलागौरवमध्ये केलं. सांगायला आनंद असा होतो की जेव्हापासनं अगदी आमच्या संस्थेमध्ये 2 मुलांपासून आम्ही सुरुवात केली. म्हणजे या संस्थेच्या थ्रूच अनुराग संगीत विद्यालयाची स्थापना पण झाली. 2 विद्यार्थी होते. होता होता आजतागायत आमच्याकडे 150 विद्यार्थी आहेत. विद्यार्थी नव्हे तर ते कलाकार, म्हणून ते कलागौरव. सुरुवातीला अडचणी सगळ्यांनाच येतात. रोप लावलं
की त्याला सिंचन फार आवश्यक असतं. त्याची योग्य तऱ्हेने जर आपण काळजी घेतली नाही तर त्याची वाढ खुंटते. पण तुम्हासारखे सगळे लोक आमच्यासोबत जुळलेले आहेत. तुमचा सगळ्यांचा सहभाग आम्हाला आहे, म्हणून ही आमची कलागौरव संस्था नावारूपाला आलेली आहे आणि कार्य सुरूच आहे. जवळजवळ 15 वर्षापासून ही कार्य करते आहे. त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन, महिलांसाठी समुपदेशन करतो. त्यानंतर महिलांसाठी विशेष असे कार्यक्रम राबवले जातात. मंगळागौरीचे प्रोग्राम करतो. म्हणजे महिलांना घर एका घर, त्यानंतर दुसरं काही नाही असं होतं. पण कालांतराने सगळं बदललं. जग आपल्या हाती आलं. गुगलच्या माध्यमातून, सगळ्या माध्यमातून आपल्या जग हाती आलं. आपले मुलं मोठे झालेत आणि होता होता आपल्या मुलांनीच आपल्याला लॅपटॉप कसं चालवायचं, मोबाईल कसा चालवायचा हे मुलांकडून सुद्धा आपण शिकलो. आणि त्याच माध्यमातून आम्ही छोटे छोटे ग्रुप तयार केले व्हॉट्सअपच्या माध्यमातून. आणि हळूहळू या कलागौरवचा प्रवास सुरू झाला. मग मंगळागौरसुद्धा आम्ही सादर करतो सगळ्या महिलांना सामावून घेऊन. आत्ताच्या काळातला तो योगा म्हणजेच ते खेळ, मंगळागौरीचे खेळ. मग काही दिवसांनी आम्हाला महिलांनी सांगितलं की आपण आपल्यासाठी करतो, तर मग डोहाळे जेवणाचं का करायचं नाही. मग काही महिला डोहाळे जेवणाच्यात केल्या, काहींनी बचत गट सुरू केले, काहींनी समुपदेशन सुरू केलं, काहींनी लघु उद्योग सुरू केले. म्हणजे आमच्याकडच्या गृहिणी फक्तच तशा घरगुतीच म्हणून नाही आहेत, तर त्या स्वतःचा उद्योगसुद्धा करतात. आपण घरी भाजी करतो, त्यात जो मसाला टाकतो, त्या मसाल्यापासून त्या सगळ्या वड्या पापड्यांपासून सगळे गृहउद्योग आमच्या इथे महिला करतात. एवढंच नव्हे तर उद्योजकसुद्धा आहे आमच्याकडे. याही पलीकडे जाईल मी तर मॉडेलसुद्धा. वयवर्ष 45 ते 50 गटातले माझ्या 2 महिला आहेत, त्या छान मॉडेलिंग करतात आणि महाराष्ट्रामध्ये अव्वल दर्जाचं त्यांनी नावसुद्धा काढलेलं आहे. आता 4 पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. त्या माझ्या मैत्रिणी त्या हजर नाही, पण त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. हे आमचं नाही तर आपल्या कलागौरवचं सगळं श्रेय आहे. होता होता रूप मोठं झालं आणि नवीन नवीन उपक्रम तयार झाले. गेली 5 वर्षापासून मी तुम्हाला पहिल्या वर्षी पण सांगितलं होतं, ज्यांचे इथे हजर असतील त्यांनाही माहिती आहे. झालं असं की आमचे मोठे भाऊ तुकाराम जी बाण आहेत, माझे मिस्टर सगळ्यात लहान, त्यांना असं वाटायचं की मला पांडुरंगाजवळ जायचं आहे, विठ्ठलाजवळ जायचं आहे, पंढरपूरला जायचं आहे. अचानक त्यांची तब्येत खराब झाली आणि तो त्यांचा प्रवास तब्येतीचा सुरूच होता. ॲडमिट्स केलं. त्यांनी यांच्याजवळ बोलून दाखवलं की मला पंढरपूरला जायचं आहे. यांनी म्हटलं की दादा आपण जाऊ, फक्त तब्येत थोडी बरी होऊ दे. त्यातच विठ्ठलाला जे आहे मंजूर होतं ते झालं. त्यातच त्यांना अटॅक आला आणि प्राणज्योत मालवली गेली. याचं शल्य मात्र माझ्या मिस्टरांना राहिलं. आणि मग त्यांनी आपल्या भावांना सांगितलं की नाही, दादाला मी तिथपर्यंत पोहोचवू शकलो नाही, माझ्या मनात आहे ईश्वराकडनं आपल्याकडे इतकी शेती आहे तर आपण एक मंदिर स्थापन करायचं, विठ्ठलालाच आपल्या घरी आणायचं. आणि ही तुमच्यासमोर रुक्माई विठ्ठलाचं मंदिर दिसते आहे. त्या मंदिरामध्ये स्थापना झाली. परत यांना वाटलं की भाऊला तिथपर्यंत पोचवलं नाही, म्हणून मग त्यांचं मूर्तीच्या स्वरूपात, पुतळ्याच्या स्वरूपात परत एक तिथे प्रतिकृती ठेवण्यात आली. आणि सांगितलं गेलं की दादा आता तुम्ही विठ्ठलांच्या अगदी समोरासमोर आहात, रोजचं दर्शन तुम्ही घ्यावं. म्हणजे ज्या माणसाने आजतागायत सगळ्यांना लहानाचं मोठं केलं, सगळ्यांना संस्काराची शिदोरी जवळ दिली आणि त्या संस्काराच्या शिदोरीवरतीच सगळं आमचं घर मोठं झालेलं, ते केवळ त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद. आणि हे तिथपासून मग सुरू झालं. आजचं हे 5वं वर्ष. सदोदित इथे महिलांच्या भजनी मंडळाच्या आम्ही स्पर्धा सुरू केलेल्या आहेत. त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सगळेजण येतात, गवगवीत यश पदरात पाडून येतात आणि आम्हाला आनंद असा होतो की तुमच्यासारखे सगळी गुणी कलाकार यांना ऐकायचं सौभाग्य आम्हाला मिळतं. स्पर्धा असल्यामुळे आपल्याला वाटतं की आपल्याला मार्क मिळाले नाही आहेत किंवा काही, तर ते काय त्याला आपण सोडून द्यावं
केवळ इथे स्टेजवरती येऊन सादरीकरण करणं खूप महत्त्वाचं असतं आणि त्याला हिंमत लागते. सहज कोणी येऊन बोलू शकत नाही, सहज कोणी येऊन इथे सादर करू शकत नाही. ती विठ्ठलाची कृपा असते. विठ्ठल तुमच्या पाठीशी उभा असतो आणि म्हणून आपण हे सगळं करू शकतो. छोट्या छोट्या त्रुटी असतात, बसणं उठणं, वेशभूषा झाली, बाकीचं काही झालेलं आहे, ज्या रकाने दिलेले असतात त्याच्यावरती आम्हाला मार्किंग करावं लागतं. डावा उजवं थोडं होतंच, पण सगळ्यांना चांगलेच मार्क असतात. फक्त नंबर द्यावे लागतात, म्हणून तेवढं सांभाळावं लागतं सगळं. पण तुम्ही सगळेजण येता आणि सहभागी होता हे आमच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. व्यासपीठावरती सगळी आदरणीय मंडळी ते बसलेली आहे. मी आता तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि माझ्या शब्दांना विराम देते. पुन्हा एकदा रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. का आपल्याकडे 50 क्विंटल जर कापूस झाला तर एक नुसता 50 क्विंटल कापूस मार्केटमध्ये टाकू नका. 20 क्विंटल करा, पुन्हा 20 क्विंटल टाका, उरलेले 10 क्विंटल टाका. याच्या मागचं कारण असं होतं शेतकऱ्यांना सांगण्याचं की जेव्हा आपण मार्केटमध्ये सगळे शेतकरी एक नुसता माल टाकतो तेव्हा बाजाराची आवक वाढते सर. आणि जेव्हा बाजाराची आवक वाढते तेव्हा मागणी आणि पुरवठाचा जो नियम असतो ना हा डिस्टर्ब होतो. मग अशा वेळेस काय होतं की मार्केटचं जे स्ट्रक्चर आहे, इकॉनॉमिक स्ट्रक्चर असेल, तर म्हणजे लोडिंग अनलोडिंग असेल, म्हणजे नंतर अर्थकारण असेल, त्याच्यानंतर तुमचं काय म्हणतं त्याला गाड्या खाली करणे, गाड्या भरणे, त्यानंतर गोडाऊनची कॅपॅसिटी, या सगळ्या डिस्टर्ब होत असल्यामुळे भाव पडतात. आणि मग व्यापारी काय करतात, व्यापारी कमी दरानं माल घेतात. जर का तुम्ही स्वतः स्टॉकिस्ट झाले आणि माल टप्प्याटप्प्याने जर विकला तर मार्केटमधला माल येण्याचा जो फ्लो असतो तो कमी असतो. याच्यामध्ये मला सांगताना आनंद असा आहे की गेल्या 3 वर्षामध्ये मी बऱ्यापैकी यशस्वी झालो. याच्यामध्ये मी एक आहे, एक आमचे एक मित्र आहेत दीपक चव्हाण म्हणून, ते नाशिकला राहतात, ॲग्रोवनला काम करतात, ते एक आहे. आणि एक सुनील तांबे म्हणून आहे, ते पण नाशिकचे आहे. आम्ही 3 लोकांनी हा ड्राईव्ह चालवला होता. फेसबुक, व्हॉट्सअप आणि प्रत्यक्ष भाषणात गेलो किंवा बोलताना आम्ही केलं की बा माल कसा विकायचा, हा एक भाग होता. दुसरा भाग असा की जर का तुम्हाला 1 रुपयाचे जर 2 रुपये करायचे आहे तर माल कच्चा न विकता त्याला पक्का करायचा, तो एक भाग होता. त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी, त्याच्यावर आमचं काम, माझे काम चालू आहे. आणि त्याच्यानंतरचा एक भाग होता की तंत्रज्ञान. कारण आम्ही नेहमी सांगतो की शेती जिवंत तर माती जिवंत, माती जिवंत तर शेती जिवंत. जर का तुमची माती मृतवत असेल तर तुमच्या शेती करण्याला काही अर्थ नाही. माती ही जिवंत असते, माती जिवंत असते, कारण त्याला सेंद्रिय कर्ब या सगळ्या गोष्टी. म्हणून आम्ही एक नेहमी उदाहरण देतो की जर का तुम्हाला आजार झाला आणि डॉक्टरांनी जर तुम्हाला सांगितलं की रक्त चेक करा, तुमचा युरिन चेक करा, आणखी काही गोष्टी करा, तो आपण सगळ्या करतो. पण शेती करताना आपण मातीची तपासणी कधीच करत नाही. मातीची तपासणी करा, मातीमध्ये कोणते घटक उपलब्ध आहेत तेवढं बघा, जे घटक आपल्या पिकाला पाहिजे ते विचारून घ्या आणि जे पिकाला आवश्यक आहे तेवढे घटक द्या. शेजारच्या शेतकऱ्यांनी DAP दिलं म्हणून आपण DAP द्यायचं, कारण 1800 रुपयाचं आहे, चांगलं खात असेल असं नाही. आपल्याला जर अमोनिया आणि फॉस्फरसची गरज नसेल, ती मातीचं जर अवेलेबल असेल आणि नत्राची गरज असेल तर तुम्ही युरिया द्या ना 300 रुपयाची बॅग टाकून. तर काही परिस्थिती शिक्षण घेऊन मी जेव्हा नोकरी पेशा स्वीकारला तेव्हा मला एक विद्यार्थी म्हटलं की तो माझा विद्यार्थी, तो माझा मुलगा आणि तो कसा पुढे जाईल अशा प्रकारची अपेक्षा मनात होती. त्यासाठी मला माझ्या आई वडिलांचा वारसा लाभला. माझे आई वडील हे अत्यंत प्रामाणिक आणि विठ्ठलाचे भक्त. आई तर सायंकाळी 7 वाजता हरिपाठ केला आणि 9 वाजता तिने प्राणज्योत मालवली. अशा या कुटुंबात वाढल्यामुळे त्यांचे संस्कार असे होते की पूर्ण 40 वर्षाच्या नोकरीत जवळपास 38 वर्ष तर रेग्युलर झाली आणि रिटायर झाल्यावरही संस्थेच्या अध्यक्षांनी 2 वर्ष मला पुन्हा चान्स दिला की सर तुम्ही पाहिजेच, तुम्ही हे सगळं जे उभं केलं हे सगळं नवीन माणूस आल्यानंतर खराब होईल. म्हणून पुन्हा त्यांनी 2 वर्ष मला फक्त ॲज ए व्हिजन किंवा सुपरवायझर
टाईप तुम्ही यायचे, एखादा तास जरी आले तुम्ही हप्त्यातून तरी यायचं, आम्ही तुम्हाला योग्य मानधन देऊ. अशी करून माझे 40-42 वर्ष या शिक्षण क्षेत्रात गेले. विविध विद्यार्थी भेटले, प्रेम करणारे विद्यार्थी आता आपण पाहताच आहात. जवळपास 40 वर्ष झाले, 82-84ची बॅच. आणि त्यावेळेची परिस्थिती 40 वर्ष अगोदर आपला मेंढला वाढवणं परिसर कसा असेल आणि त्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना जेवणाची सुद्धा म्हणजे अडचण भासायची, परीक्षा फी भरायला पैसे नसायचे. अशा परिस्थितीत सुद्धा त्यांनी शिक्षण ग्रहण करून या मोठ्या पदावर त्यांनी आपली कमांड केली. आणि ते विद्यार्थी जेव्हा आता आम्हाला भेटतात तर तीच आमच्या जीवनाची खरी कमाई आहे असं आम्हाला वाटतं. मानात परिवारातर्फे हा जो पालखी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे, काय सांगाल? यामध्ये गावकरी मंडळीसह इथे महिला भजन मंडळ देखील इथे सहभागी झालेले आहेत. काय सांगणार याविषयी आपण? ॲक्च्युली हे विदर्भाचं पंढरपूर म्हटलं म्हणजे पहिले दापेवाडा आणि आदासा होतं. कारण की लोक जे पंढरपूरला जाऊ नाही शकत, ज्यांची इच्छा आहे जे पंढरपूरला जाऊ नाही शकत, पण त्यांची आत्मशक्ती आहे, तर त्यांना हे आम्ही छोटंसं म्हणजे असं आमचे मोठे वडील जे होते त्यांच्या स्वप्नात विठ्ठल रुक्मिणी येत होते. त्यांनी असं सांगितलं की तुमच्याच गावात विठ्ठल आहे. त्यामुळे त्यांच्या पुरस्काराने हे त्यांच्या नियोजनाने कसं ते स्मृतिप्रित्यर्थ हे मंदिर बांधण्यात आलं. आमचे वडील सुदाम बानाईत त्यांच्या प्रयत्नाने आणि भागवतराव बानाईत आणि प्रभाकरराव बानाईत अशा सगळ्यांनी मिळून म्हणजे सगळं हे करून त्यांचं स्वप्न साकारण्याचा प्रयत्न केला. की जे मोठ्या वडिलांना जे स्वप्न होतं की विठ्ठल रुक्मिणी आहे आणि त्यांना म्हणजे पंढरपूरला जायची इच्छा होती, पण ते शेवटी त्यांची इच्छा पूर्ण नाही झाली. त्यामुळे ते आम्ही त्याचा म्हणजे इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आणि जे लोकांची इच्छा राहते की मला वारीला जायचं आहे, मला रिंगण करायचं आहे, मला हे करायचं, पण ते इच्छा पूर्ण होत नाही. तर हे इच्छा आहे ते आपल्या छोटंसं गाव आहे वाढोणा मेंढला, म्हणजे नरखेड तालुक्यामध्ये आहे, काटोल जिल्ह्यामध्ये वाढोणा मेंढला हे जे गाव आहे छोटंसं गाव आहे, म्हणजे 1000 लोक असलेलं गाव आहे. पण या मंदिरामुळे सगळं आजूबाजूच्या गावात विख्यात झालेलं आहे. आणि सगळे आजूबाजूचे गावकरी आहे ते याच्यात म्हणजे हे होत आहे सामील होऊन राहिले. त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा आनंद घेता येत आहे. आणि त्याचा हा आनंद द्विगुणित होऊन राहिला की कारण की विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन पण होत आहे, त्याच्यानंतर शिवशंकराचं दर्शन होत आहे, गणेशजीचं दर्शन होत आहे, या सगळ्या देवांचं दर्शन एका ठिकाणी होतं. त्यामुळे सगळ्यांना त्या गोष्टीचा खूप आनंद आहे आणि गावकऱ्यांना खूप आनंद होत आहे. आणि जवळपासचे सगळे कमीत कमी 20 ते 25 गावचे लोक याच्यामध्ये सहभागी होऊन राहिलेले आहे. आणि यावेळेसचा जो सोहळा आहे खूप वेगळा आहे. त्यामुळे इथे मसे पठारचे पथक आलेले आहे आणि त्याच्यानंतर मसे पठारचे पथक आले. त्याच्यानंतर 22 भजन मंडळ इथे आलेले आहे, 22 गावाचे भजन मंडळ आलेले आहे आणि सगळे प्रख्यात भजन मंडळ आहे. तर त्याच्यामुळे कलागौरव संस्थेतर्फे हा आम्ही कलागौरव संस्था आहे त्याच्यातर्फे आम्ही हा पुरस्कार सोहळा हे करतो, पालखी सोहळा करतो. त्यामुळे दिंडी विठ्ठल रुक्मिणीची दिंडी आहे, तुकाराम महाराजाची दिंडी आहे, असे आम्ही हा सोहळा संपूर्ण करतो. आम्ही बाण्यात परिवारातर्फे सर्व गावकऱ्यातर्फे आम्ही यांचं खूप म्हणजे जे सहभागी होतात त्यांचं खूप अभिनंदन करतो. आता हे 5वं वर्ष आहे पालखीचं 5वं वर्ष आहे. तरी आम्ही असा विचार करताय, आता गावकरी असा विचारत आहे की याचा म्हणजे सर्वांना सहभाग आला पाहिजे आणि सर्वांना आनंद घेता आला पाहिजे. हे मंदिर समितीचे अध्यक्ष आहेत. मंदिर समितीचे अध्यक्ष असं कारण यात विठ्ठल मंदिरामध्ये इथे जे सोहळा इथं आयोजित करण्यात आलेला आहे, गावकरी म्हणून आणि मंदिर समितीचे अध्यक्ष म्हणून आपल्याला काय वाटतं आजच्या दिवसासाठी? आमचा इच्छा हेच आहे की गावाच्या लोकात धार्मिक भावना, धार्मिक उत्सव, एकी हे निर्माण होण्याकरता आम्ही हा महोत्सव साजरा करतो. सर्व सद्भावानं एका जागी येऊन आणि परमेश्वराची भक्ती करून एकोप्यानं राहून असाच एकोपा अखंड चालत राहावं ह्या उद्देशानं आम्ही अखंड हा सोहळा नेहमीच चालू करत असतो दरवर्षी. गावकरी म्हणून काय म्हणणार, आज या गावामध्ये जसं आता पालखी सोहळा निघालेला आहे, काय सांगणार?
अतिशय भक्तिपूर्वक पालखी सोहळा हा आज निघत आहे कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आणि सर्व गावकरी आम्ही सर्व खुश आहे. आम्ही पर्सनली नागपूरहून आम्ही हा पालखी सोहळ्यामध्ये भाग घेण्यासाठी येतो आणि तुम्ही बघतच असाल की किती उत्साही आहे सर्व गावकरी. तसेच वेगवेगळ्या ठिकाणचे भाविक आलेले आहे इथे, वेगवेगळ्या ठिकाणचे मंडळ इथे जमा झालेले आहे. त्याच्यामुळे एक वेगळंच एक भाविक असं वातावरण गावामध्ये आज निर्मित झालेलं आहे आणि अजूनही तुम्ही बघाल थोड्या वेळात अजून काही गावकरी जुळतील आणि खूप मोठे असं तुम्हाला एक आज एक पालखी सोहळा इथे तुम्हाला अनुभवायला मिळतील. बरं, तुम्ही आता इथेच गावामध्ये जन्मले, गावात झालं आणि तुम्ही शहरामध्ये गेले, तर त्याच्यानंतर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे काय तुम्ही याची डिस्क्राईब करा? गावामध्ये हा पालखी सोहळा होत होता, तर शहरात प्रमाण कमी झालं आहे? शहरामध्ये तर अशा प्रमाणाचा जे भाविक हे आहे हे तुम्हाला कमी मिळतात. जे तुम्हाला गावामध्ये हे अनुभवायला मिळेल इथली मजा काही वेगळी असतं जी गावामध्ये जी असतं. आणि शहरामध्ये थोडं कमर्शियलायझेशन झाल्यामुळे त्याच्यामुळे थोडासा इश्यू असतो. पण इथे तुम्हाला जे भाविक एक वातावरण जे असतं ते प्रत्यक्ष तुम्हाला इथे गावामध्येच अनुभवायला मिळेल तुम्हाला. कलागौरव संस्थे सचिव भागवत बानाईत खोडे सरांनी मला शिकवलेलं आहे. आज सर म्हणतात की भागवत बानाईतनी हे सगळं केलेलं आहे किंवा हा जो संस्थेचा विकास झालेला आहे हा माझ्यामुळे नाही, याचे सर्व श्रेय खोडे सरांना जाते. त्यांनी जर मला घडवलं नसतं तर आज हे इथे काहीच नसतं. माझं नागपुरात नाव नसतं, संस्था एवढी मोठी नसती. आज दक्षिण नागपुरामध्ये बानाईत सर क्लास घेते, गणिताचा क्लास घेते, मग मी तिथे क्लास लावेल. हे जेव्हा ऐकतो तेव्हा मला फक्त खोडे सरांची आठवण येते, कारण खोडे सरांनी मला गणित शिकवलेलं आहे आणि म्हणून ह्या कार्यक्रमाचं सुद्धा श्रेय हे सरांनाच जाते. आम्ही विद्यार्थ्यांनी बरेचदा प्रयत्न केले की सरांचा सत्कार घ्यायचा. कोणी म्हणायचं मला 18 तारखेला जमेल, कोणी म्हणायचं मला 19 तारखेला जमेल, आता वातावरण चांगलं नाही, माझी ड्युटी आहे. असं 2-4 वेळा मी आयोजन केलं, परंतु तो योग काही जुळून आला नाही. आणि मग ठरवलं की आता काही असे कोण्या विद्यार्थ्याला विचारायचं नाही, काही नाही, फक्त सांगायचं तुम्ही सहभागी होत असाल तर सोबत या, नसेल तर सरांचा सत्कार मला जो करायचा आहे तुम्ही करणारच. का मी एकटा का असे ना तरी करणारच. पण सर्व विद्यार्थ्यांनी मदत केली, साथ दिली आणि माझ्या शब्दाला सर इथे आलेत, याचा मला सार्थ अभिमान आहे. मी माणिक भीमरावजी खोडे, कलागौरव संस्था वाढोणा नागपूर इथे माझा आज सर्व विद्यार्थ्यातर्फे व विठ्ठल रुक्मिणी देवस्थान यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला. मी या गावात 15 वर्ष जवळपास सेवा दिली आणि त्यावेळेसची अत्यंत हालाकीच्या स्थितीतसुद्धा विद्यार्थी माझ्या हातून घडले. त्याबद्दल विद्यार्थ्यांनी जो आज इथे माझा सत्कार केला त्याबद्दल मी या सर्वांचा ऋणी राहील. तुम्ही शिक्षित केले, इथे जे विद्यार्थी काही अधिकारी बनले, काही कर्मचारी बनले आणि कुठे पत्रकारिता क्षेत्रामध्ये गेलेले आहेत, तर त्यांनी तुमचा सत्कार केलेला आहे, त्यांनी आपले अनुभव व्यक्त केलेले आहेत आपल्या प्रति. आपण याविषयी काय सांगाल? कृषी रत्न पुरस्कार पुरस्कृत श्री सुनीलजी चरपे सर यांनी कृषी क्षेत्रात एवढं उल्लेखनीय कार्य केलं. असे विद्यार्थी हातात घडल्यानंतर जे काही शिक्षकाला पाहिजे आहे ते सगळं मिळालं अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये निर्माण होत आहे. आज सोहळा होता आहे तर महिला भजन स्पर्धेचा आणि पालखी सोहळा संपन्न झालेला आहे बानाईत परिवारातर्फे. या सोहळ्याविषयी काय सांगणार आपण? हा सोहळा अत्यंत विलोभनीय आहे. या सोहळ्यामध्ये पालखी सोहळा विशेषतः गावामधून निघताना मी पाहिलं तर त्यामध्ये अत्यंत आकर्षकता आणि धार्मिकता जी आहे आजकालच्या पिढीमध्ये कमी जे दिसायला लागतं ते या ग्रामीणमध्ये या रुजवण्याचा प्रयत्न या कलागौरव संस्थेतर्फे होत आहे. ही फार प्रशंसनीय बाब आहे. माझा विद्यार्थी भागवत जो आहे बानाईत, जो संस्थेचा सचिव आहे कलागौरव, हा एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं इथे आयोजन करतो, हे माझ्यासाठी एक खूप मोठी अभिमानाची बाब आहे. सामाजिक कार्यात पुढे त्याला आणखी यश मिळो अशा प्रकारची सदिच्छा यावेळेस व्यक्त करतो.
या तुम्ही इकडे कुठल्या नंबरचं तुम्हाला पारितोषिक मिळालेलं आहे आणि कशा प्रकारचं तुम्ही आम्हाला 6व्या नंबरचं नंबरचं पारितोषिक मिळालेलं आहे. कशा प्रकारची तयारी केली होती पारितोषिक तुम्हाला मिळालं तर? आम्ही काय 3 दिवसाची तयारी केली. आधी आमचं भजन मंडळ आहे तिथे, पण तयारी 3 दिवसाचीच होती. हे आमचे तबलजी आणि मी पेटी वाजवते, स्वतः हार्मोनियम वाजवते. तर केली 3 दिवसात तयारी. मागच्या वर्षी आलो होतो आम्ही, पण मागच्या वर्षी आम्हाला मिळालं नाही बक्षीस. यावर्षी मिळालं. यंदा मिळालं. हो, 6वं बक्षीस मिळालं. 6वं पारितोषिक तुम्हाला मिळालेलं आहे. समाधानी आहात? हो हो, बिलकुल. सहभागी होणाऱ्या सर्व मंडळ आणि आमचं मंडळाचं नाव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महिला पुरुष भजन मंडळ महाजनपूर. भजन मंडळ आम्ही वारकरी अभंग गायला आणि एक गवळण गायला. शारदा माता कुठल्या नंबरचं पारितोषिक आपल्याला मिळालेलं आहे? 4थ्या नंबरचं. 4थ्या नंबरचं. कशा प्रकारची तयारी आपण केली होती? हा, कशा प्रकारची तयारी केली होती स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी? काहीच नाही तयारी केली, डायरेक्टच. दादाजी धन्यवाद. समाधानी आहात? हो, आम्ही नेहमीच भजन चालते आमचं गावात. हप्त्यातून 4 वेळ, दुर्गा मंडळ आषाढी, कार्तिकी, एकादशी दर नेहमी चालूच आहे. बाहेर गावाला जातो. तुकडोजी महाराज तयारी या स्पर्धेची तयारी काहीच नाही केली. ठीक आहे. बस तिथं आलो डायरेक्ट भजन म्हणतो. ठीक. मंडळ सुंदर माणिकराव महाजन, मुक्काम साखरखेडा, तालुका नळखेड, जिल्हा नागपूर. आम्ही गुरुदेव महिला भजन मंडळ, आमचं 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आम्हाला. 3 वर्षापासून सतत 2ऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळून राहिले. आणि आम्ही 15 दिवस अगोदरपासून याची रोज तालीम घ्यायची, रोज बैठक घ्यायची, सगळ्यातून भजन म्हणून घ्यायचे. 2 भजनं म्हणायचा आम्हाला वेळ मिळाला आणि 2 भजनं म्हटले आम्ही. कोणते भजनं म्हटलं सांग? सादर करत असता की पहिल्यांदा नाही, नेहमी करतो. नेहमी कसं वाटतं? आपल्याला मिळालेलं आहे, 2रा क्रमांक आपण पटकावलेला आहे. समाधानी आहात? समाधानी आहे. कृपा आहे सगळी, सारी विठ्ठलाचीच कृपा आहे. खूप समाधान आहे मला. ठीक आहे. जलाडखेड्याहून आलेलो आहे. सती अनुसया माता महिला भजन मंडळ. आम्हाला 3रा पुरस्कार मिळाला आहे आणि आम्ही हे 3रं वर्ष आहे आमचं. पहिल्या वर्षी सुद्धा 3रा आला होता, मागच्या वर्षी आमचा 7वा आला होता, या वर्षी आमचा 3रा आला पुन्हा. समाधानी आहेत आम्ही. आमचं नेहमी असं भजन चालू असते. आणि या सोहळ्यामध्ये आपण सहभागी झालेले होते, तर कसं आयोजन आपल्याला वाटलं? छान वाटलं, खूप छान. आमच्या म्हणजे खेड्याच्या भूमीमध्ये एवढी मोठी म्हणजे हे होणे खूप गौरवाची गोष्ट आहे. आणि कॉम्पिटिशन कशा प्रकारचं होतं? एकदम छान होतं. म्हणजे व्यवस्था सुंदर होती, सर्व आणि जे परीक्षक होते ते पण छान होते. ते पण म्हणजे चांगलंच होतं. सर्व आपली बसण्याची व्यवस्था आहे, सगळ्या याच्यावर म्हणजे मार्क्स त्यांनी दिलेले आहे. प्रेक्षकांच्या टाळावर होते, गायनावर होते आणि सगळ्यांवर त्यांनी बराबर मात केली. महाभवानी मंडळ पिंपळदरा हे भजन मंडळाचं नाव आहे आणि आम्ही प्रोत्साहनपर बक्षीसमध्ये बसलेलो आहे. आम्हाला मंडळाने प्रोत्साहनपर बक्षीस दिलं आहे आणि आम्ही पूर्वतयारी केली होती. सतत आमचा 20 वर्षापासून आम्ही हे भजन सेवा कार्यरत आहे. जिथे काही असं आम्हाला असले स्पर्धा असली आम्ही तिथे जात असतो, हिराईन भाग घेत असतो. प्रत्येक ठिकाणी बक्षीस भेटते असंच नाहीच, पण आम्ही आमची सेवा सोडलेली नाही. आणि कला गौरवतर्फे ही जी अहोरात्र सेवा इथे चालू केली म्हणजे तळागाळातल्या कलाकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी हे खरोखर एक चांगली गोष्ट आहे. आम्ही खूप समाधानी आहे आणि आम्हाला प्रोत्साहनपर बक्षीस आहे, क्रमांक नाही आहे. म्हणजे विठ्ठल रुक्मिणी मंडळ जे आहे त्या मंडळातर्फे आम्हाला प्रोत्साहन महाभवानी महिला भजन मंडळ. हां, कशा प्रकारचं कॉम्पिटिशन झालेलं आहे? तर कॉम्पिटिशनमध्ये कॉम्पिटिशन कशा प्रकारचा अनुभव आपल्याला याच्यामध्ये नाही चांगले भजन मंडळी इथे उपस्थित होते? हो, चांगले नामांकित भजन मंडळ होते आणि सर्वांनी आपापली कला जी आहे, जी त्यांच्या अंगातली कला आहे जी प्रस्तुत केली आहे, त्यांच्या परीने जे काही होती ती त्यांनी प्रस्तुत केली आहे. आम्ही आमच्या परीने केली आहे आणि योग्य रीतीने हे स्पर्धा यशस्वी झाली. त्यामुळे कला गौरव संस्थेचे आमच्यातर्फे हार्दिक अभिनंदन. काका मंडळ आहे साखरखेडा, ह्या कला संस्थेच्या मार्फत आम्ही इथं पोहोचलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. कशा प्रकारचं इथे आपल्याला अनुभव आपल्याला पाहायला मिळाला? आणि इथं भरपूर प्रकारचा अनुभव मिळाला पाहायला. आणखी तुम्ही आपले भजन सादर करता? तर आम्ही बाहेर गावाला जात असतो. तारका असते आम्हाला डाळका मंडळाच्या. कुठे गोंधळ करायचा असला, कोणाकडे कोणत्या दुर्गादेवीचा कार्यक्रम असला, गणपतीचा कार्यक्रम असला, तिथे आम्ही जात असतो आणि शंकराचं आम्ही गाणं गावत असतो. आपल्याला पारितोषिक प्राप्त झालेलं आहे? पारितोषिक मिळालेलं आहे? हो.
इथे नाही, आम्ही स्पर्धेमध्ये नव्हतो मॅडम. नाही. हो हो हो. कसं वाटलं सगळं आयोजन इथे झालं ते? ठीक वाटलं. हो. हां, 3ऱ्या वर्ष झालं आमचं. माझं नाव दिलीप वामनराव घाटोडे, वाडेगाव, जिल्हा अमरावती, तालुका वरुड. आम्ही इथं बऱ्याच वेळा आलो. 3रं वर्ष आहे. चांगला आहे. एकापासून अनेक व्हावे, अनेकाशी एक तत्वे लावे, ह्या मूळ संकल्प आहे. देवे चित्ती घातला, मग एक व्हा आणि नंतर अनेक व्हा. या ठिकाणी जो कार्यक्रम घेतला ह्या म्हणजे क्षेत्रामध्ये यांनी का पहिले एकत्र केले. एकत्रनंतर त्यांना शिक्षणाचा धडा, बाकीच्या सगळ्या गोष्टी, ही संस्था जी आहे फार चांगली आहे. म्हणजे असं करता करता थोडीशी भजनाची एक आमिष दाखवून यांना एकत्र केले. एकत्रनंतर त्यांना उद्योगधंद्यामध्ये सुद्धा या संस्थेनं बरेचसे मी ऐकलं मागाने खूप चांगलं आहे. चांगलं आहे त्यांचं. मंचावर उपस्थित असलेले हां जे काही मान्यवर हां होते, जे काही मान्यवर गट हां हां होते, हां जे काही तुम्हाला हां संबोधन केलं, हो. तुम्हाला काय समजायला मिळालं, काय मार्गदर्शन घेतलं तुम्ही? मार्गदर्शन शेतीचंही मिळालं आणि तसंही उद्योगामध्ये आता क्षेत्रामध्ये प्रत्येक त्या ठिकाणी उद्योग क्षेत्र जे सांगितलं त्यांनी का क्षेत्रामध्ये आपण जाऊन हा उद्योग करा, हे नुसतं भजन करू नका असं सांगितलं ना. शेतीविषयी सुद्धा माहिती दिली. त्याच्यामधून बरंचसं या ठिकाणी शेतीविषयी सगळ्या गोष्टी दिल्या आहेत त्यांनी. हां, ठीक आहे. वागर घाटोळे, मुक्काम वाडेगाव, तालुका रोड, जिल्हा अमरावती. कला गौरव यांनी हे जे स्थापना केली कला गौरव, तर यांचा मुख्य उद्देश 2-3 आहे. म्हणजे जे वाङ्मय आहे, संत महात्म्याचं जे वाङ्मय आहे, हे वाङ्मय पोहोचवण्याचं काम हे लोककला सादर करणारे जे कलावंत आहे, जे मंडळ आहे, हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आणि या मंचातर्फे ते करतात. त्याच्यानंतर लोककला सेवक इंडिया त्यांनी सुद्धा ते मंच हे करतात. ते सुद्धा त्यांनी सुद्धा एक संमेलन घेतात. 150-100 मंडळ तिथे येतात आणि त्या माध्यमातून जनतेपर्यंत संत महात्म्याचं वाङ्मय पोचते. हा सर्वात मोठं काम हे कला गौरव करून संस्था करून राहिले. म्हणजे तुम्हाला खूप आनंद झाला? आनंद म्हणजे एकदम भारी आनंद. हे आम्ही ऑटो आणला. आणि आता कुठे राहणार? आता गावला वाडेगाव. ठीक आहे. आणि तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचा सर्वांचा टीमचा आभारी आहे. बिलकुल चांगला घेतो. चांगला दिसाल तुम्ही.